सात बहिणी सात बहिणी आहेत की नाही, सात कुळाच्या. तर 6 बहिणी म्हटलं त्यानं फार शिंगात बंद केल्या होत्या. तर मग एकच राहिली होती शिल्लक राहिली होती. तर ते मुलीचं रूप घेऊन तिनं खुल्या केल्या का जमिनीच्या अंदर जमिनीत गाडलं होतं ना ते फारशिंग. नाही त्यानं सुरी घेतली हातामध्ये आणि त्या भरून दिले पूर्ण गुट लावलं हार बोलून मंत्र टाकून त्याच्यावर मंत्र टाकता बोलावले त्याच्यात भरले होते त्याच्यात. मग त्याच्यानंतर त्या देव्या भरल्या. त्याच्यानंतर मग त्याला देव्या भरल्या. तर हे मराठी जिले म्हणतात, तिले कुऱ्हाड जिले म्हणतात, जिले आपले मेळली म्हणतात. प्रत्येक कुळात अलग अलग आहेत. ती आंघोळीला जायला होती. त्यानं एक घेतली मराठी घेतली माऊली सोडून गेली वडेखण सुटली होती. मग तिला विचार पडला आता वडेखणले का आता हे आपल्या बहिणी कशा सोडा ते बरोबर आहे ना. म्हणून मग ती मुंगी झाली आणि मुंगी होऊन हे जे मनवी देवी आहे ते तिला आपण कुऱ्हाड म्हणतो. कोण्या कुयामध्ये इखरभजी म्हणतात, कोण्या कुयामध्ये मेंढी म्हणतात, कोण्या कुयामध्ये म्हणजे अलग अलग कुळात अलग अलग आहेत. बाकी या वडेखण नवाजी म्हणतात, कोण्या कुळांनी नवाजी म्हणतात की कोण्या कुळांनी. आणि जे आपली वडेखण आहे तिचं नाव बदलेलं नाही. जे माऊली जे आहे तेही ओरिजिनलच आहे. तिचंही नाव बदल होत अलग कुळात फक्त हे नाव या माऊलीचंच होईल आहे. जे मनवी आहे म्हणतात बस तिचं नाव बदलेलं आहे. हर एक ठिकाणी नाव बदललं. कोण्या कुळात काय मस्ती म्हणते, कुणी माऊली म्हणते. नको तुम्ही इथे आहे तुम्ही इथे आहे इथं दगाव, माऊली, सोयटी, मराठी आणि इखलभजी. किती झाल्या? 7. बरोबर आहे. फक्त नावात बदल कुठं व्हायला आहे? गुजरात मेळली आहे ते एकच रूप म्हणजे आपल्या ओळखण. आता हा तर ते हे पुढे सांगितलंच राहिलं. मग नंतर हे तिकडे आंघोळीला जायलाच होती. आंघोळीला गेली होती. त्या आंघोळीला गेल्यानंतर मग आता यानं 33 कोटी देवस्थान भरल्यानंतर ह्या आपल्या ज्या देव्या होत्या ह्या बी भरल्या. पण याच्यात बदल काय होईल आहे की माऊली बी तेच आणि मराठी बी तेच. त्याने एक घेतली माऊली एक सुटली तर ते मुंगी घेऊन आतमध्ये धसली. ते आतमध्ये धसली आणि ते आतमध्ये धसून तिनं मग त्याला ठोकर मारून त्याचं झाकण काढलं आणि 33 कोटी देवस्थान मोकळं करून टाकलं. जो त्याला इरल्या म्हणतात जादूगार होता. म्हणजे 12-24 गाड्या इद्या होती त्याच्यामध्ये. त्याने जशी त्या माऊलीने ठोकर मारली तो लंबा लाट केला जाग्यावर. तर हे प्रकरण त्या औरंगजेब बादशहानं पाहिलं. त्यानंच कला केली होती. मग त्याचाच तो साथीदार होता ना. तो त्याची साथ घेऊनच म्हणजे राजा होता तो त्यावेळे. म्हणून त्यानं ते साथ घेऊन हे असं काम केलं. आणि यायले हे जे 7 भाऊ होते सोमोग्यान कातवा खाणं त्या यायले आपल्या देवीचं भयान भूषण होतं. तर म्हणजे तुमचं कोणतं देवस्थान आहे. आता हे सुरुवातपासून सुरुवात केली ना सोडून समजा हे मधातलं सांगून राहिलो. तर म्हणे तुमचे कोणते देवस्थान आहेत आम्हाला दाखवू म्हणे. जागतिक कोणते देवस्थान आहे. आता यायला भूषण होतं की आपलं देवस्थान बापा नुसतं मामुली तोंड पण ते घुंग आता हे घुंगस ते वाजवलं की बिलकुल देवस्थान घेऊनच जाय. आणि खरोखर येस द्यायचं. आता तिकडे बंदी बांधल्यावर काय ते देवस्थान येणार आहे. ज्यावेळेस त्या गटामध्ये बंद होत्या
तर हे वाजवता 3 दिवस बेदम झाले की नाही तरी त्याच्या पडले. अगोदर म्हटलं हे 7 मोगे तिकून आले होते आले होते. कुठं राहिले नदीत राहिले नदीत राहिले. मग यायले ना पाण्याचा थारा ना अन्नाचा थारा झोपडी म्हणूनच बांधली ठिकाणी तिथं त्याने 4 गाड्या उबळल्या ना आपली झोपडी बांधली आणि दिवसभर झोपेत आणि रात्रीचे देवीला जागृत करून त्याला खाले मागे का नाही मागे खाले. मग ते उरलेलं सकाळी तो फकीर येत जाय भिक्षा मागे. मग फकीराला ते उरलेलं देऊन देत त्याची झोई थप तेलानं घरात जाय. हा तर त्याला काय म्हटलं होतं तो गेला मग त्या राजाच्या घरी. का म्हणे राजे तुम्ही तर एवढा राजा म्हणे गावचा आणि तुम्ही म्हणे सुकमुक देता म्हणे खाले आणि ते पा म्हणे 7 जण हा खातेत म्हणे. बाई ते आहे एकच काय हा साग्यात तुमच्या साग्यात माझ्या त्याच्यानंतर मग साग्यात बदल मी ते सांगतो बंद ना केलं ना तेले. ना मग मी सांगतो ना तर त्या गोष्टीले काय झालं होतं. आता हे 7 भाऊ 7 जे होते सुरुवातले काय आपल्या वाघरी भाषेमध्ये सांगतो हा, नाही असे सांगत खात भाईनो खात त्या जागा आहे ते कागद खैरी आहे लालबाग में मुक्काम ठोकी खात भाईनो खात झोपडे मांडे खात झोपडे मांडता ते एक खाणं होतो खाणं ते म्हणजे खानंदेच म्हणतात तरी हरकत नाही. तेच होते ना मग हा तर पण ते गळ्या नाही नाही आपला एकटा व्हायचं. बरानपूरच्या बाजूचा लाभ आजही तिथं मांडणूक आहे तिची. तपस ते सोमुग्या कवा लागेल खाणं ते कवा लागे की देख भाई मारी काही सोय नाही मारा तो ओढला पण लोन उडी गया कसं ते सो मोग्या कवा लाग्या की देख मारा घरनो मरच्या मायनो मरच्यातूनच असं लून मायनी लून तसं लून समजते ना मीठ मरच्या मायनी मरच्यातूनच असं आटा मायनो आटूतूनच असं तू बी चालू देसताना इनाम वखाळलं. मग त्या खानात्याची वांगण काय म्हणते म्हणजे पत्नी हा ते म्हणते मारा देसताना मी ठोकलानं वाटूनही खावाडते म्हणजे जसं ठोकल्याचं देईन ना की आमच्या मात्र तू देसताना हे झालं मला काही ठोकलानं बाटको समून बापा खावाडतो मी म्हणणं ते कबूल नाही कर बोला काय बा काही हरकत नाही नाही तर नाही मारू देवस्थान ज्या वखत म्हणत तसं त्याच वखत मी मारा देवीने कार्यक्रम करतो. कसं ते सोमग येते ना घर काय खाणं ते ना घर आहे तर या खाणं त्यानं शेकोतर जागतीच होत होती. शेकोतर नाम थाई देवस्थान युनी शेकोतर जागतीच होत होती. याला खाणं त्या खुई की जागी रे तर काय दे मी तारा राजमा जागीच आहे बोल बाबा सुबात थायरी काय दे पायट उठजो समरोगतीवर जायचो आंघोळ स्नान करतो आणि तातला मराठा म्हणजे मैठी तातला मराठा पीठ बांधतो आणि खडीचोट वाचन लावतो म्हणजे पहिले वडाव घेतो खडीचोट वाचन पांडीना हाकावर जायचो काय आणि पहिलो उघडो जे मलस ते लावजो काय म्हणजे पहिली जी शिकार सापडी ते आणलो म्हणे. मग बेई बाप दिखरा चाल्या वगळ्यानं तो भुरो बंदारो चोयतो चापलतो चाले तर कमी खाली पोर थाई म्हणजे सन्ना झाली तर काय बेई बाप दिखरा वातो करता चाल्या सला काय चाल काय बा घर गम काही भूत भूताल बोले असं तारा ती अला नाही काय बाबा मारू देवस्थान होतो कसं त्या शेकोतरनं रूप धारण किनू करी गोत आहे की गोत आहे की म्हणजे घोरपड झाली कसं ते गोत आहे ते छकाम घुसली म्हणजे नयात घुसली मराठी न पकाडे खोदता खोदता पासून त्या गोन खोनानं हाडू खाय पिळलं म्हणजे सोन्याचा हांडा कसं ते बी बाप दिखरा खेसवा काढ्या खिशी काढे खुनानं हांडू आणि ते गो होती ते गुप्त जाण थाई गेली म्हणजे घोरपड गायब धुवून गेली. नाही हांडा काढला होता हांडा तिनं त्या जागी पहिले जुनी पांडी होती म्हणजे पूर्वी राहत होते लोक ते जुन्या लोक वसीन ते तर ते या म्हणजे देई त्या रूपात आली
घोरपडच्या घोरपडच्या. आणि ते दाखवून दिला की हे पहा हे असं असं आहे म्हणून. मग त्या घोरपडनं तो हांडा पकडून धरला आणि याने दोघं आपले काही ओढली. मावशीश्वास. उडता बरोबर तो हांडा घेतला याई ना आणि मशालमध्ये गुंडला म्हणजे दुपट्यात गुंडला आणि घरघमा आहे तर देईना खुना मग मुक्की दिला म्हणजे देईच्या खुन्यात ठेवून दिला. कसं विकृतन नकले त्या दिखरानं काही जाळ भला सोमग्यान भलायला ते तिनं दिखरू नाकतो गय चला काय मारू बा तुम बराय रे बुवा मला सु काम तरी सु जाणं बा कसं घरघम चालू तुम मारू बा बलाय रे आयपासून सोमग्या त्याचं काय आईन देखी काय घरभर जमात आहे चला सुवात थायरी बाप्पा कळे गळे हो दीना रात मन खोनानं हांडो खापडे आणि निनो अख्खा ना अख्खा भागलो मुखो काय म्हणजे भाग टाका म्हणे 7 लोक आपले 7 भाग टाका म्हणे आणि रांडी मिंडीनं भागलो सजीव कर म्हणजे ज्या बाईचा मालक वारेल असेल तिलाही भाग द्या त्याचा म्हणायचा मतलब होता. तर मग ते सोमग्या कवाला घ्या दे का गळ्या तारू देस्तान म्हणून जागती जो थैरी तारू तुला लखला हा काही आम्हा पाहिजे नाही तारा खोना मायनू खुनू आम्हा नाही पाहिजे म्हणजे तुझ्या सोन्यातलं सोनं आम्हाला नाही पाहिजे. मला काय हरकत नाही काय बुवा नाही लता तर पसत सोमग्या उठून उभा राहा ते तिना घर मग आहे पीठ भीत ती म्हणजे आळ भीतीहून ती शकोतर बोलवायला लागली. हा मला सोमग्या खाणं त्या काय त्या सोमग्यानं समून पलटाय दादा तर काही बा ते लवानं तयार नाही ते काही रे की तारूतून लखला भला नाही तर नाही काही तिनं हमना बलाई लाव आणि पसंत तुम्हाला देईनो कार्यक्रम करो पसं बाजारनं ओट्टो करे की गळा कोणता जण बाजार चालसो चालू काय ठीक पसं ते बाजार गय म्हणून बाजार करे आणि 2-3 टिपळा घिनो लाई म्हणजे म्हणतात पाचशे कसं भर जम्मन करी की हमना ते आलू जम्मन हाता कोई करता बी तेला पुरता मखादानो कार्यक्रम થઈ રહ્યા पर देख कई पहिला दन्नो माऊलीनो मेंढो आणि बिखरा दन्नो दादाजी करो कय आणि तिखरा दन्नो कय मंगळवार दन आपला ओळखन्नो થાય तिनो जम्मन करो आणि पस तिनो कुटीनो बोकडी मारो ते आवा तिनो कई पस करी तिनो आणि अख्खा नाना मोठा खाई खुनली मजाक रे मारी रे तर तेळला मग ते करीम फकिडलो त्या जागा आहे ओला हाज गो बापा सुख हाजरू थायरी तिनो या घिनी गण नाही म्हणजे त्याला वास आला चाल काय त्याचा का सू मल सुनी चाल आपण जास पसत तिनो खात भाईनो खात तिनो झोली मग मुक्या तर तिने ते घिती 2 नंबर टपकती झोली गई भला गळ्या कोण लोक थायऱ्या सुजानं आपली 2 नंबर झोली घिती टपकती गई चाल हमना ओंगी बादशाहनो राज થઈ रे राजवाडा मजा असा आपल्याला सू मलचं सू नाही आता राजो बोलून दाढी हाल बरा तिनं काही जावानं काम होतं त्या जागा आळलू तो बापा तारी झोली खट भरेल थायरी ते गये राजवाडा मग लख ठोकी पस तिने राणी आई मुठभर दाना लई अरे हेट काय धिक्कार असो तुम्हारा राजपाटवर तुम राजो असं कसं हाई कोण लोक थायऱ्या देखो 2 नंबर मारी झोली घिती टपकती आई तुम्हारा राजबाळा मग आळलो मुठभर दाना लई नाही कसं तिनं अपमान थाई तिनं फाटकू पेरवलं दू तिनं वांगणनो आणि घोळना घोळ पाक मग जाई माथा मग राग भरील ती कसं राजो काय चला काय तुने सू थाई राणी हट काय माराठी बोलो मत अला सुवात थाई तू कहीं तर देखाडा मग काय ते आपला गाम मग करीम फकिडलो स आणि तिनं मारो अपमान करे शिडीदार चोपदारनं हुकूम करे जावला तिनं खायपडी लाव घोसडीवालानं कोण थाई रहतो ते फकिडलो आहे लट कापो फकिडलो चला राजेश्री मारो सू गुनो थाई रे बापा मारो सू गुनो स कोण लोक थाई रे चाल आम्हा देखाई दे कसं तिना कोणा ते हिरले होतो तिना कोणा 12-24 गाड्या इद्या होती कसं ते त्याचा गय सोमग्यान खातो खाणं ते काय बाबा राजेश्री आमार देवस्थान जागती जोत थाई रे जित्ता बोकळानी लोईल असतं भला काय कबूल सो देखो तुम्हारो देवस्थान आई तर ठीक नहीं तो तुम्हारी कुवारी काशी घर में घाल सके आणि गळला गुळलानं दाना भळलानं लगाडस आवा तिनो कोई जिनो घणू घुशान होतो आपलं देवस्थान की नाही देवस्थान तो बाबा आपलं जागती जोत थाई रे आणि तिना करत इरले होतं आणि इरल्यानं बापा हातमध्ये ते नरसुंगडू लदू आणि भार बोलवा लागे 33 कोटी देवस्थान बोलीला दा
अख्खा लाया आणि त्या नरसिंगळा मग भरी झाला तिनं बुसलं गाडी आणि हात मग सरी लदी आणि घट मांडा लागे तर ते खळापरती सडी तुपली गई म्हणजे तिनापरती गई तिळलीच जागा ती मोकली राही ती सुरी भारती लाई तिनं आणि ते बराबर घट मांडी दादा आणि ती तिनं मुकी दादा आणि चालू लाव काय तुम्हाला कोणतो देस्तान सहत कसं आज सोमोगे वगाड्या लाग्या दे तू किनारी लपी गई चालू समून नाही आवती बापा हमना नाही तर धनकनं बट्टो लागस गळला गुळलानं दाना भळलानं लागस सोमोगे पहिलोही दन गए देस्ताना भुयानं काटो नाही बिखरो दन नाकल्या भुयानं काटो नाही पस सोमोग्या घबराटी गया धरतरी पर पड्या दे हमना आम वचाडव पस तिनं सू कई त्या कुवारी काशीनं ओट्टो करे काय बाई हिना काही मुसळला ना घरात सू जास चालू काय आपण कुवारी काशी जीव देऊ दस संभ्रवती पर तसं हात मग घडवलं दो ते कवा लागे औरंगबाशी ऐ तू मग किनारी चाल्या राजेश्वरी आम्हाला देस्तान बापा हेल घालू लागत तिने आंघोळ करू लागत कसं आम्हाला देस्तान आवाज भला काय जाओ कसं तिनं हात चिक्की खाय पडी दे आम्हाला जीव दई दस कुवारी काशी गई समृवती पर त्या किनारा पर उभी हात चिक्की खाय पडी चालू काय अख्खा इना मग मरी जसा आपण कसं ते खुऱ्याळ पाणी माहिती नकली कुवाऱ्या काशी हो आम मत करू काय जाओ काय पहिला हेल घालो दुसरा घालो तिकरा हेल मग मी लाल बादल में आईच रही गई जाओ तुम पास घर गमत जाओ तुम्हारा आई बाबा ने कहो की कुवारी काशीनो मेंढो मारू लागस जाओ का दिकरी थाई म्हणजे पोरगी झाली तर म्हणे कुवारी काशीचा मेंढा मारा लागेल आणि शिय थाय तर धनी साहेब गो वाटू लागस हमना ते कुवारी काशीनो बी मोडी लाखे मागणीनो मेंढो कस त्या वखत ते मोडून टाकली आता चाल शियत आहे तर आता फक्त गुई तरी वाटतात गुई धनी साहेब साई येते कसं ते आहे बाप्पा काका बाबा उठो आपलं देस्तान हला किनारी थाय रे बाप्पा हला काय बाबा देस्तान पाणी माहिती आपली खुऱ्याळ बोल काय तिनं घणू हरी काय कोणता वखत आहेस बाई आम्हा कबूल सह काय ते आम्हा दिकरी थाई तर तिनं कुवारी काशीनं मेंढो मारस आणि शियत आहे तर तिनं धनी साहेबनं गो वाटस आवा तिनं कबूल करी आणि जाऊ काय लाल बादल मग मी आईच रे काय ते सोमोग्या उठून उभा राया आणि लागा वगाडा लागता लाल बादल माय ते पसंत घट मग घुसी गई तिनं आखू तेच कुठे देवस्थान मोकलू करी जाती तर त्या औरंगजेबादशानं सु करी होतू डाला हेटल खोतला बाजू झाकेल होतो म्हणजे कुत्र्याचं पिलू झाकून ठेवलं तिनं आत आवता बराबर तिनं ठोकर मारी ताळलो काय तिनं काय बोकडे थाय ज्या वखत ते देवस्थान मोकळू थाय तर तिना नळली पर भिडीन खट रगलं तिनं आगवाड औरंगजेबादशा लट कापा लागे मला बापा इनू देवस्थान खतरनाक थाई देई काय तिनं आपला देवस्थान आगवाड जाईन हात उभो देईना भुया कन काय देई मी भुलून नाही भुली गई बापा बच्चा मांडी पर हाकस तर कापता आवाज धुता आवाज काय हॅट काय तुनं मी म्हण आशीर्वाद द नाही तुनं खराब दस काय तू तारा वारू पर बेक्स म्हणजे घोड्यात बसतील तारो वारू मारी जास आणि तू तारा नगर में नाही जाव तू तर तारा वांगणनी किडी आवास तो नगरात नाही जात तर पहिली किडी आलीच तिची आणि तिना घर नाही जातो तर तारा दिखाणी किडी आवास काय आणि तिना अंग पर यच गराडीन पडस असा त्याला सराप दिला आपल्या दियाईनं तसा सराप दिला मग त्यानं काय आज जात बी देखस त्याच ग तिनं खायपडीन लाव भोसडीवारानं म्हणून ते तठून पयाले मला काय चालू रात नकली पसा त्याच गंती आहे आणि हाय अवदा गाम मुक्काम ठोकी हा त्यानं सात भाईनं म्हणजे त्या देव्याच म्हणायला हरकत नाही अशी मांडणुका मांडली होती आवद्याले मग कोणतं हे घेतलं कोण शिनी हातोडी घेतली कोण ते फांजा अटकून घेतल्या तित्र बाट्या धर कोणी काही करे मग आपापले व्यवसाय करायला लागले ते म्हणून तठून आपली पुरी जात फुटेला आहे म्हणून आज बी यात्रा तटीचा भर हा मान हा जेवढा त्या बुद्धानं मला इतिहास सांगलेला आहे मी तोच इतिहास तुमच्या पुढे सांगून राहिलो म्हणजे आपल्या फुल गायनात हे एवढं व्हायला
आणि ते बाई तू जे सांगतं ते जरा या हेऱ्या फेऱ्यानं सांगेल आहे की नाही. हे जसं त्या बुड्याचं गायन मी ऐकलं, मी काही कुठे शिकायला नाही गेलो काही नाही. तो बुडा जसं गायन करेल तसं मग मी ते ध्यानात ठेवू. आणि ते आपल्या वागरी भाषेमध्ये टोटल जेवढे बी आता लाय लोदी लाय लखमण्याचा जो प्रसंग आहे तो बी आपल्या वागरी भाषेमध्ये, ईश्वरा पार्वतीचा एक प्रसंग तो बी आपल्या वागरी भाषेमध्ये, त्याचं मराठीत रूपांतर करून सांगतोय कोणी, ते बी काही हरकत नाही. तर ह्या असा आपल्या जातीचा इतिहास जसा त्या बुड्यानं सांगेला आहे तस तसा बा मी आता आपल्या सर्व वागरी लोकांना सांगतो. नाही का हो का म्हणून ते लक्ष्मीला म्हणजे हाय कोण आहे लक्षात तो लाय लक्ष्मण होता तर त्याले म्हणजे त्याची अर्ध्याच्या वर उंमर होऊन गेली. तर त्याले मूळ बाळ काही नव्हतं आणि आपल्या या खुऱ्याची भक्ती करे रात दिवस. आपला खुऱ्याडेच होत होते रात दिवस भक्ती करे. मग एक दिवस काय झालं की तो म्हणे त्या तिची ते अंबादेव राणी त्याची वागण होती म्हणजे राणी होती. तर म्हणे मी चाललो म्हणे बा आता दुसऱ्या गावले शिकारले, आता उद्या म्हणे तू आपल्या देवीची भक्ती करतो. ते म्हणे बरं बा ठीक आहे काही हरकत नाही. मग हिनं ते पंचाआरती घेतली हातात आणि लागे तिच्या मतानं आपण आता माऊलीच्या थड्यावर जाऊ कटी दिवे गिवे लावू. तर ते अंगारपेटीची याद बोलवली. मग त्या असं देवीचं थोडं समोर ते बाई तिची ते 5-6 लेकरं घेऊन शेवाच्या खाली झोपेल होती. त्यावेळेस परिस्थिती नाजूक होती. मग ही बाई म्हणते बाई म्हणजे पडोशी शेजारी हां बाई काय म्हणा आग दवा जराशी. तर काय आग लावा आणि मी याद भुली गई. मग तिनं ते तोंडावर पदर घेतला तो काढला. आला हट काय सट वांग्यान मोडू देखाई काय म्हणजे वांजोट्याला सट वांग्या म्हणतात. तर काय जिनू नाही तिनूच बाकू देखाई काय. मग ते बाई नाराज झाली. तिने त्या अंगारपिटीचं दिलीच नाही दिले. मग ते अंबादेव राणी नाराज झाली. ती घरी आली जाऊन बसून राहिली. मग तिकडून हा राजा आला लायलो होती राजा. चला काय तुला सूत आहे बाप्पा सुवात तयारी हट काय तुम्हाला धिक्कारच होत्या तुम्हाला भक्तीवर काय. अख्खा लोक आपला सट वांग्या काही राहा म्हणजे सारे लोक वाजोटा म्हणून राहिले. आता त्याची उंमर 13 होत चालली होती. हट काय सोडी दो तुम्ही भक्ती बरं काय काही हरकत नाही तू काही रे तर काही हरकत नाही काय. दोघाईनं दोघाईच्या हातात 2 सुऱ्या घेतल्या आणि तिच्या खुण्यात गेले. देख देई मी मारा पेटमच सरी मारसन मारा आतळा तारा गला नाकस असा निर्णय त्याने दोघाईनं घेतला. आता मुलबाळ तर नव्हतंच त्याले. मग गेले ते देईच्या खुण्यात आणि मरण अट्टल करू आता तयार ते गेले. तर ते आपली खुर्याड ती म्हणजे आळभीतीहून गोष्ट करे तिच्या संग. अला भगत्या काही आमत कर मी दादाजीनं पुशीन आवाज कर मला काही हरकत नाही. मग त्यानं ते सुऱ्या खाली ठेवून दिल्या. तारा नशीब मस्त तर मी दादाजीनं पुशीन आवाज. आता दादाजी म्हणजे ते बसले होते ध्यानस्थ. ते खुराळबाई गेली हात जोडून विनंती केली चला काय दादाजी मारो भगते स काय तिने उंमर टेर थायरी तिना नशीब मग काही बालक असं तर को. तो दादाजी ध्यानस्थ बसता बसता त्याले एक बालक नजर आलं म्हणजे ध्यानात आलं. ते काय बाई बालक तर स तारा नशीब मग पायी पद्मो थायरे बोंबी हिरो स काय पसत तिनं 12 वर्ग बाकूनही देखू लागतं. म्हणजे तो पोरगा 12 वर्षाचा होय लोक त्याचं तोंड पावा लागणार नाही तुला. बरं म्हणे बा ठीक आहे काही हरकत नाही. पसत ते खुल्या नाकती आई चला बघत्या काही तारा नशीब मग एक बालक थायरे मी दादाजीनं पुशी नाही हो काही आई म्हणा कबूलच. कसं दे बापा येळो बांगडो फुटको लंगडो केव्हा बी ज पण मारा नशीब मग म्हणत अख्खा लोक झट वांग्या करी रे. मग त्यानं डबल खुऱ्याडची भक्ती सुरू केली अजून दोघांना बी. तर काही असे दिन पर दिन गेले. त्या बाईले 2 महिने टोवून गेले. त्याच्यात सारा नगरला आनंद झाला की अरे बापरे यायले या उमरमध्ये राजा समजा मुलबाळ होऊन राहिलं. साऱ्या लोकांना आनंद झाला. मग त्या बाईले असं करता करता 7 महिने पूर्ण झाले. ते भक्ती त्याची सुरूच होती. त्या भक्तीत मग अंतर काही पाळला नाही. मग त्या लायलोदी राजाले म्हणे आता तुम्ही तयारी करा आणि 12 वर्ष आता म्हणे चालले जा. हो अजून सांगायचं बोललो जसा म्हणे तो बालक होईल होता बरोबर मोती पोव्याचा पाऊस पडेल.
असं त्या दादाजीनं त्या बाईला सांगितलं होतं आणि त्या बाईनं त्याच्या भक्ताला सांगितलं जसं लायलुदी राजाले. मग त्यानं त्याचं लाव लष्कर घेतलं आपल्या बैलगाडीमध्ये आपल्या म्याना केला तयार आणि त्यात शिपाई ते निघाले चालले दरको दर मुक्काम की बा 12 वर्ष आपल्याला आता घरी या पोराचं तोंड पाहिजेच नाही. ते चालले गेले अरुण्यात गेले तर असे त्याले झाले 9 महिने 9 दिवस. त्या बाईले अंबळादेव राणीले हे मूल झालं त्यावेळेस. मग सारे गावगावले दौंड्या पिटवल्या गावगावचे बामणं बोलावून आणले की बा या पोराचं 12 दिवसावर नाव ठेवा म्हणून. सारे बामण आले देख काय इना वडीलना नाम पर नाम काढ तू. आता सारे बामण पंचांग पाव थकून गेले त्याले त्या वडिलाच्या नावावर नावच ना काढताय. धरले ते एका अंधाऱ्या कोठडीत कुंडून टाकले सारे जेवढे बामण होते तेवढे. मग त्या खुराळले हे पडली चिंता पडली मला खुराळनं बापा हा बगल मग पंचांग लदून हात मग लाकडी लदी आणि काही लाय लदीनं घर किनाळी थायऱ्या त्या नगर मग घुसी आई भाटन रूप लदू कसं तिना घर आहे सला काही लाय लदीनं घर कोणतं थायरी कोणा आत थायऱ्या काय. मग ते गेले ते आली ते अंबळादेव राणी आली तिकडून तर म्हणे काय बाई म्हणे तू कोणास म्हणे मी भाट नाव म्हणे मी बामणी नाव म्हणे. तर म्हणे मी तुझ्या पोराचं तर नाव काढतो तुझ्या वडिलाच्या नावावर पण तुझ्या 7 पिढीचं पंचांग मी दाखवतो. बरं म्हणे काही हरकत नाही म्हणून वडीलना नाम पडतं नाम मी काढसत पण तारा 7 पिढीनं पंचांग मी तुनं देखाडीत असं. म्हणून तिनं ते हातात पंचांग घेतलं पर दे काही अंधारा कोठडीनं कोण थाई द्या काही बामण्या कुंडीला घ्या तिनं वडीलना नाम पर नाम कोणी काढतो नाही हमना सोडी देत काही तिनं मी तिनं वडीलना नाम पर नाम काढ असतं. मग त्या बामणाला सुट्टी देऊन दिली. बामण असे पपडले पो करून पळून गेले की मागही नाही पाहिलं कोस दिली कोस मला एंडाई वात थाई होती काय. मग पाय म्हणे लायचा परलायचा मग ते 7 पिढीचं सांगितलं आणि परलायचा हा लाय लोधीचा लाय लखमने त्याचं नाव ठेव म्हणे. म्हणून त्याचं नाव लाय लखमने ठेवलं त्या पोराचं. ते बाई अंबळादेव राणी गेली घरातून सुब्बर मोती आले ते इकडे येऊन पाहते ते खुराड गायब. तिनं रूप बदलिलं दा चालली की तिनं फुलवाडी. मला काही बाप्पा मारी खुराडच होती म्या पग समून नाही खाय पुढे ती म्हणजे म्या पाय काऊन धरली म्हणते म्या काय केलं म्हणून. ते चालले गेले हे बामणी चालले गेले. असं करता करता ते पोरग बी लहानचं मोठं होत झालं 10-11 वर्षाचं झालं. तर त्याला माहीत पडलं तिकडे मोती पोव्याचा पाऊस पडला गेला काही आपला बालक थाई काय आपला नगरमा आनंद थाई. मग येणं ते जे करायचं होतं साखरपान काय वाटायचं नव्हतं ते केले हरिक सव्य त्याची. मग त्या लायलुदी राजाला पडली चिंता साला किंबीत हा सगळ्या हमना आता 6 महिने बाकी राहिले त्याचे. 6 महिन्यात म्हणे आपण दर मुक्काम कसे करून जाऊच. आले गावाच्या जोड त्याचे 6 महिने पूर्वी त्या रस्त्यानंच कटले. मग आले तिकडून जाऊ काय मयात मुक्काम ठोकलं. बस 6 महिने बाकी होते जाऊ काय मारा बालकनं लई आव. आता ते अंबळादेव राणी हुशार होती तिने शेजारींचं पोरग घेतलं आणि त्याला न्हालं धुलं त्याला भांग मोती चढून दिले आणि त्या शिपायाच्या हातात देऊन दिलं. मग तो गेला घेऊन शिपाई. मग त्यानं असं खालून वदरे पाहिलं हॅट काय बालक मारू नये काय किनू बालक लाई काय म्हणजे त्याला माहिती होतं ना पायी पद्मा बोंबी हिरा होता म्हणून तो असं म्हणे देईनं सांगितलं होतं आणि हा पोरगा कोणाचा आणला तुया चालली जाव काय नाही तर तुम्हारी तलवार ती गर्दन उडाई. तसं ते शिपाई बिचारे अधिक डबल त्या पोराला घेऊन गेले त्या शेजारींच्या आठी देऊन दिला. बाई काय बाप्पा ते अंबळादेव राणी कवा लागे ते राजू मानतो नाही काय ते काही मारो बालक नाहीचा मारो बालक लाई तर ठीक नाही तर तुम्हा गर्दन उडाई. तसं मजबुरीनं त्या बाईले मग देवाच लागलं. त्या पोराला न्हालं धुलं लागे त्याच्याजवळ शिपायाजवळ देऊन दिलं. जसा गेला त्या पोराले मांडीवर ठेवलं आणि त्या पोराला असं खालून वदरे पाहिलं. असं पाहता पाहता त्याला आपोआप मुसण चढली. लायलोदी राजा खलास झाला. मग ते पोरगा लहानच राहिलं की नाही 12 वर्षाचं
मग त्याचे 12 वर्ष बाकीच राहिले, ते 6 महिने बाकी त्यात हा लायलुद्र्याचा मरण पावला. आणि त्या लायलुदी राजाचा मुंजेवार वैरी होता. मुंजेवार त्याचं नाव त्या राजाचं मुंजेवार होतं. मग त्याला ते माहीत पडलं की अरे लायलुदी राजा मरी गया. तिनं दगदन थावा तिने जिनगाने लुटून यावं. हा बी राजाच होता. मग त्याचे ते आपलं दसकारे हे ठांबरे गिंबरे फोडले आणि लागे त्या राजानं काय केलं मुंजेवारांना या बाईची बंदी इस्टेट सारं लुटून घेऊन चालला गेला. घोडे हे ते सारंच घेऊन गेला. ती बाई बिचारी हात जोडून विनंती करे, आता मावाली कोण आहे म्हणे, हा एक बालक आहे फक्त म्हणे, पण कमीत कमी म्हणे काही नेऊ तरी नका म्हणे. तो राजा काहाले मानते, चाल जाय म्हणे तिकडे. ते बंदल घेऊन गेला. नेला तर नेला. मग आता या बैले अपेस पडला. चाल म्हणे बापा आपण आता तुझ्या मामाच्याच गावले जाऊ. त्या पोराले म्हणे, त्या पोराले सोबत घेतलं. तांबेसर नावाचा राजा होता, त्या बाईचा अंबादेव राणीचा भाऊ. मग ते भावाच्या सहाऱ्यानं त्या पोराले घेतलं आणि चालली गेली. ते जशी चालली गेली तर त्या तांबेसर राजाच्या, तोही राजा होता तांबेसर राजा, तटी गेली. मग त्यानं त्या बाईनं ते सांगितलं हकीकत की बा म्हणे बरं काही हरकत नाही म्हणे, राय म्हणे बाई अटीसा आपल्या शेजारी. राहू लागला. आता ते बालक मोठं अनगळ होतं. म्हणे मामा म्हण काही गुल्हेर करीन दो काय. बरं म्हणे बा काही हरकत नाही. त्याला 1.25 हाताची गुल्हेर करून दे. आता गावा मिळून एकच तलाव होता पाण्याचा. आता पुऱ्या गावातल्या बाया तरी पाणी भरायला जात. हे बालक इतलं अनगळ होतं की त्या गुल्हेरच्या खळ्यानं एकीचाच मटका फोडे. मग त्या बाया, आता राजा होता याचा, म्हणे राजेश्वरी बाबा तुम्हारा भानेस न आम्हाला घडा फोडी लागला. बरं म्हणे काही हरकत नाही, तुम्हाला तांब्याच्या घागरी देतो म्हणे. साऱ्या जेवढं गाव होतं लहानसं गाव, पुऱ्या बायाले त्यानं ते तांब्याचे हांडे दिले. हे बालक एवढं अनगळ होतं, त्यानं अशारीचे तुकडे केले आणि एकाच हांड्याले छेदव पाडत जाय. साऱ्या बायाचा आकात आला त्या राजाच्या भोवती. राजेश्वरी आम्हा गाम सोडून चाले आमना. चला समून बाबा सूच आहे तुम्हाला देखो. ते फुटके भांडे घेऊन आले त्याच्या राजाच्या पुढे. आम्ही म्हणे हे गाव सोडून चाललो म्हणे, बस बापा आम्ही काही राहत नाही म्हणे. आता राजा होता याचा बोलबाला होता. म्हणे बाई म्हणे बापा तू आमना किनारी चाले जा आणि तारा बालक बी ले जा, नाही तर गाव वसाम पडी जासं. म्हणजे सारं गावच गेलो सोडून तर का मी एकटाच राहू म्हणे अटीच. मग त्या बालकाले घेतलं त्या बाईनं, गेली एका नदीवर लढत बसली. मग चालली ते अजून म्हणजे कोस 1.5 कोसावर गेली तर ती वंजाऱ्याचं तांडव होतं. मग ते वंजाऱ्याचे पोरं आले, होला काही बालक गळ्या किनूत आहे रे. मग ते तिकडून बाया बी आल्या, काही माणसं आले. म्हणे बाई तुला सूत आहे बापा. काही बापा घणू बालक वंगळत आहे रे. बरं म्हणे काही हरकत नाही बापा, तू आमच्या शेजारी राय बाई म्हणे. माणसं मोठे चांगले होते त्यावेळेस. बरं म्हणे काही हरकत नाही राय म्हणे बा. त्याचीच मग झोपडी 1-3 फाट्याची मांडून दिली. लोक मायले करायत त्याच्या. आणि त्या वंजाऱ्याच्या पोराही सगळं मग ढोरं चारायला जाय हा पोरगा. हा एक दिवस गेला आणि त्या चिचीच्या झाडाखाली जाऊन झोपला. जसा झोपला त्या चिचीच्या झाडाखाली तर आपली खुऱ्याळ आली, विराट रूप घेऊन आली की एक पाय इकडे आणि एक इकडे. हे लहानसं बाळ घाबरटून गेलो, भेंबावून उठलो. घरी आलं. संध्याकाळी ते आईले सांगते, आई कोई केव्हा ना केव्हाच बाप्पा विराट रूप देखाई कोय. आणि दाखवण आई होती. मला नाही काय बापा आपली खुऱ्याळ. ते खुऱ्याळ त्याच्या मागच होती घडी घडी. ते ज्या ज्या संकटात जायचं तिथे माऊली उभी सगळे. मग बापा तिनं पग समून खाय पुळीला. आता तो पोरगा लहानसा भेणार नाही तर काय तर म्हणजे पाय आता जर दिसली म्हणे तर त्या माऊलीचे पाय धरून घेतो. मग ते दुसऱ्या दिवशी हा गेलाच तर त्या देवीनं रूप दाखवलंच त्याले. मग यानं गेला पाय धरले. सांग म्हणे तुला काय पाहिजे. बोल काय तुला सूप पाहिजे. काय बाई म्हण बिजू काहीच नाही पाहिजे म्हण, काय खवा हात नाही गुलेर दे म्हणे. आता ते देवीचे कान मग आता किती बुरी गोड झाली. दुसरं काहीतरी मांग, धन दौलत काय असेल नसेल ते त्यानं मागितले गुलेर. मग त्या देवीनं त्याला ते गुलेर दिली. या पोराला ते घेतली घरी आला. त्या आईले दाखवलं. म्हणे आई आज म्हणे आपली देवी दिसली होती म्हणे. त्या देवीने हे पाहे दिली. मला काही बापा सू मागी इना खाजू तर आपण अपेस थाया आपल्याला याच्यासाठी तर अपेस आला. तू तेच मागितलं. मग ते देवीची देण होती.
बरं म्हणे बा काय हरकत नाही म्हणे. त्या पोरानं काय केलं की रोज ते चित्र ससे बाट्या हे ते मारत जाय, भुजत जाय. आणि त्याच्या बाजूला मुंजेवार होता. त्या मुंजेवारले 4 पुरी होत्या आणि एका पुरीचं लग्न राहिलं तर 4 पुरी राहिलं त्या. ते रोज पाये त्याची जे तुरई त्याचा म्हणजे भुजल्यावर वास आहे, जसा चांबड्याचा जांब दातीचं भुजतात त्याचा वास जाय तटी. ते म्हणे हा कोण आहे तसा काय भुजून खाते. आता हा तर असल पारदी होता, आपण याला कपडेच कुटवले तशी फाटकीच्या पॅन्ट आणि फाटकत बन्यान, त्याच्यावर तो पोरगा राहील त्या बंजारीच्या ताट्यात राहील. मग असं करता करता लय दिवस झाले या गोष्टीने. मग ते राणी ते पोरगी जे होती एक लग्नाची राहील ती कुवारी, ते पोरगी आली याच्याजवळ. पाची पक्वान नाही घेऊन, म्हणजे कोणता तरी सण होता. हा पोरगा जरा मोठा झाला, मग त्याच्या पुढे ते नेऊन ठेवले. मग यानं काय केलं, ते चित्र बाट्या जे भुजेल होते ते त्याच्यात टाकून दिले. ते अनाज होतं ते काढून घेतलं, ते काही खाल्लं आणि काही धुपड्यात बांधलं, ठेवून दिलं गठोजवळ. ती मुजेवारची पोरगी होती, ती पोरगी तिच्या घरी चालली गेली. म्हणे का रे बाळा कोण दिलं म्हणे. तर म्हणे बा कोणी पोरगी आली ती इकून राजाची, आणि त्या पोरीनं म्हणे हे पकवान दिलं. तिनं मोठं 5 पकवान दिलं. या पोरानं ते घरी घेऊन गेला. मग त्या आईनं सोडलं, ते पाहिलं. म्हणे कोण होतं म्हणे काय माहित बा कोण होते, मला काही ओळख नाही म्हणे. कोण पाडलं? दुष्काळात 13वा महिना. बरं म्हणे बाळा काही हरकत नाही म्हणे. बाळा म्हणे काही हरकत नाही म्हणे. हा दिन पर दिन चांगला मोठा पोरगा तरुण होत गेला, वहीत आला. वहीत आल्यानंतर त्या पोराई संगच राहतो. तर त्या राजानं असं पण मांडलं होतं की म्हणे म्हणजे आता हे त्या मुंजेवारची पोरगी तिनं आंघोळ करायला बसली, तो सोन्याचा नवसर हार असा अटकून ठेवला. या खुऱ्याळनं घारीचं रूप धारण केलं, तिचा तो नवसर हार घेऊन गेली एका मोठ्या चिचीच्या झाडावर. तर ती जाऊन बसून राहिली. मग जो तो येत जाय, कोणी बंदूकची आवाज मारे, कोणी काही मारे, पण ते काही हार टाके नाही. आता ते होती खुऱ्याळ, आपली देवी होती. मग हे बंजारीच्या पोरायला माहीत पडलं. हो म्हणे लोका लायलक म्हणे चालणं म्हणे तो दिसा लोक कोण्या घारीनं म्हणे हार नेलाय, आणि त्या राजानं म्हणे पण मांडलं की ते पोरगी देतो आणि त्याला अर्ध रासपाटही देतो. बरं म्हणे बा चाल. हा गेला, जाऊन कुठे बसला, मोठा खताचा गंज होता त्याच्यावर. आता ती याचीच खुऱ्याळ होती. यानं ते यात धरला खळा, म्हणे हाय रे खुऱ्याळ. जसा मारला तसा तिच्या फकातून गेला, तिनं फळफळ केलं. आणि दुसरा खळा घेतला, जसा मारला तो तसा नवसर हार एकदम खाली झाला. मग आता याची कोण सुनते, जो तो म्हणे म्या पाळला म्या पाळला म्या पाळला. मग आता त्याला न्याय कोण देईन. तर त्याच्या यात एक हत्ती होता, ती हत्तन होती. तर म्हणे बा आता तूच न्याय कर म्हणे. जो बी ज्यानं हार पाळला असेल हा हार त्याच्या गळ्यात टाक आणि तेच पोरगी त्याला देण्यात येईल. आता याची परिस्थिती नाजूक होती. फाटकं बन्यान आणि फाटकी चड्डी, पण जाऊन की ते उखळल्यावर बसून राहिला. सारे गावगावचे लोक आले आणि नंगर भोजन दिलं त्यानं. मग हे गेले, जेवले खावले, तर ते जाऊन बसून राहिले. मग त्या हत्तीनं काय केलं, तिच्या सोंडीत टाकला हार त्या राजानं, की जाय म्हणे हा ज्यानं हार पाळला असेल त्याच्याच गळ्यात टाक. मोठमोठे लोक पुढे पुढे जात, पण ते त्याच्या गळ्यात टाकीच नाही. जसा हा या पोराजवळ गेली ते हत्ती आणि त्याला सोंडीनं पकडलं आणि त्याच्या गळ्यात तो हार टाकला. सारे लोक थू थू करत का कोण आहे बापा, माग आहे की बुद्ध आहे की संभार आहे, कोण आहे का आहे का भिकारी आहे कुठला, पण तोच जवळ करून राहिला. सांगा केवढी नवय झाली. साऱ्या लोकांना अचंबा वाटेन की हा राजा निरा पाबर त्याची चड्डी तर फाट गेलाय. मग आता त्या हत्तीनं न्याय दिला की नाही. मग शेवटी त्याला त्या हत्तींचा न्याय मान्य करावाच लागला. म्हणे बरं बा काही हरकत नाही म्हणे. मग त्याचे लग्न लावून दिले. ते 4 जवळ होते. सालो कोई मांगड़ो थाई रे कि कोई ढेड़को थाई रे कि काही मुसोळलो थाई रे, बिन भिकारीनो बाप दोई ददी. आता हात असल वाकरी होता.
मग त्या 4 जवायले आपल्यात पहिले लग्न झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी शिकारले पाठवलं. मग ते 4 जण होते. मग त्याने आपापल्या तयारीनं निघाले. आणि हे गेले पुढे. गेले. यानं काय केलं, गेला लागे याच्या जो बापाचा घोडा आणलेला होता त्याच घोड्याजवळ गेला. आता तो घोडा याला पाहून हिरजला, नाही तर त्याला कोणी चारा टाकी दुरून चारा टाकत. हा गेला, त्यानं थापटला, त्याच घोड्यावर बसला आणि ते पुल्यात घेतली संग आणि एक थैली घेतली संग. हे 4 जण गेले पहिले शिकारले की पहिली शिकार कोण आणते. आता हे मारे हिंडत बसले. यायला काही जनावर लागलं नाही. याला जनावर दिसलं की दाती दिसलं, मारला खळा की पाळलं की त्याचं प्रत्येक निषेध, कोणाचा कान कापे, कोणाचा पाय कापे, कोणाचा फक कापे, असं करून यानं 60 थैली भरली. आणि हे 4 जवळ होते. यानं आयताच वगळा उचलून आणून, अरे हरण पडेला घ्या उचलून, अरे लांडूर पडेला घ्या उचलून, चित्रा पडेला घ्या उचलून, दाती पडेला घ्या उचलून. याईनं बापा ते 60 बंडी भरली आणि घेऊन आले. हा यायच्याही पुढे आला घोड्यावर, घोडा बांधून दिला आणि लागे त्या बैठकमध्ये ते थैली अटकून दिली. मग म्हणे हे म्हणत बाबा पहा ना, आम्ही किती शिकारा आणल्या, काय आणलं या तुमच्या फकीरानं. ते त्याला काहीतरी तुच्छा बोलत. मग म्हणे बरं काय हरकत नाही म्हणे, जा म्हणे ते आपल्या ती थैली घेऊन या म्हणे आपल्या त्यातली बैठकमध्ये आणली. का म्हणे याचा कान कुकडे गेला, याचा दात कुकडे गेला, याचा पाय कुकडे गेला. मग ते जरा चकित पडले. ते थैली आणा म्हणे. आणली थैली. ज्याला दात नव्हता त्याला दात लावून दिला, ज्याला कान नव्हता त्याला कान लावून दिला, ज्याचा पाय तोडेल होता त्याला पाय लावून दिला. मग खरं सांगा म्हणे हे शिकार माई आहे का यायची आहे. मग त्याला राजाला न्याय देणंच पडला. का म्हणे तुम्ही 4चे 4 बदमाश जवळ या म्हणे, हा खरा जवळ आहे म्हणे, याची शिकार तुम्ही सावटून आयती आणली म्हणे, आणली की नाही सांगा म्हणे. हो म्हणे हे गोट खरं आहे म्हणे. तर हा बस इथपर्यंतच माहिती आहे म्हणे, मग बाकी काही नाही. हा असा इतिहास हा आपल्या लायलुद्दीचा म्हणजे लाय लक्ष्मण याचा आहे. तर असा इतिहास हा आहे. म्हणजे असे प्रत्येक खुळातले. आणि हे आपलं गायन मी आता वागरी भाषेमध्ये, आता मराठीत सांगितलं तर वागरी भाषेमध्ये करतो आपले. हा गायनमध्ये येऊन जाते ते. हा आता हा पुढा तसं आमचं गायन करत जाय तसं त्या पुढ्याच आहे. हो मी तर भजनात एकही दिवस गेलो नाही. हे यायचे वडील, हे भाऊचे श्रीपद सोळंकी, दहीगाव अवताडेचे आमचे काका, यायचे बाबा, याचे सक्के बाबा, हे आम्ही चुलत भाऊ. त्या बुड्याचा फोटो एवढ्याला येसान तर त्याची मोठा पटक्या बांधलेला आहे. त्या बुड्याचा फोटो लावेला आहे त्याची. एवढ्याला दर्शन घ्यासाल कधी मध्ये तर पाहून घ्या. तुम्ही जात असता की नाही, मग पायाचा नजर देऊन त्या बुड्याचा फोटो लावेला आहे त्याची. मोठा फ्रेम करून लावेला त्या मंदिरामध्ये लावेला. कारण त्या मंदिरात त्यानं फोटो का दिला तो, या आधी आपली औद्याची यात्रा फार कमी भरे. म्हणजे त्यावेळेस जास्तीत जास्त 100-150 लोक येत. मग गावगावचे भजनावाले येत, तरी 10-20 गावचे येत म्हणा. हा पुढाच गायन करे त्यावेळेस, मी ना करू म्हणे. गड्या चला अवद्याले आपलं जे म्हणे कुळदैवत तिथूनच आपली जात फुटली, सर्व फुटलं म्हणे, तर ते चला म्हणे. मग 20-25 गावचे भजनावाले आले आणि साऱ्या लोकांनी निर्णय काय दिला की म्हणे बा भजन मंडळ 1 नंबरवर जे वाजीन त्याला चांदीची मूर्ती इनाम देण्यात येईल. म्हणजे या पंचमंडळानं निर्णय ठरवला तो. मग कोणाचं सोंडक्यावर, कोणाचं ढोलकीवर, कोणाचं घुंगशावर, कोणाचं कशावर, असे 20 गावचे भजनावाले आले होते. आणि झोडग्याचे, टेंभुर्ण्याचे, आपल्या त्या हे कोणतं गाव आहे बा शेलगावचे, तर असे बऱ्याचशा लोकांना भजनं केले. मग त्यापैकी का मग हा इनाम कोणाला देण्यात यावा. मग साऱ्या लोकांचं पब्लिकचं म्हणणं होतं, साऱ्या यात्रेकऱ्याचं की बा 1 नंबरवर भजन वाजलं ते दहीगाव अवताडेचं. म्हणजे मुख्य आपल्या या वागरी भाषेमध्ये खूळ गायन करत ना, ते जसं मी करतो तसं. मग त्या बाकी लोकांना मान्य नव्हतं. ते म्हणत त्यानेच भजन केलं का, आम्ही का केलं नाही. मग चांदीची मूर्ती त्यानेच कसं इनाम देता. मग त्यातूनही त्यानं पर्याय काढला. मग काही लोक म्हणत बाबा ठीक आहे, काही हरकत नाही, बरं यातील म्हणे नेमके 5 गावचे निवडा.
4 गावचे दुसरे निवडले, झोडगा, टेंभुर्णा, शेलगाव हे असे, आणि 5वं आमच्या दहीगाव ताडेचं घेतलं. तर 5 नावाच्या 5 चिठ्ठ्या तयार केल्या आणि त्याच्यावर नावं लिहिली टाकले, जागरायचं नाव आणि भजन मंडळ आणि गाव असे चिठ्ठ्या केल्या लकी ड्रॉसारखं. त्या चिठ्ठ्या तशी टाकून दिल्या एका बाजूला, एका साईडनं, आणि लहान पोरगं बोलावलं असं आपल्या नातासारखं, जाय बेटा त्यातली एक चिठ्ठी घेऊन ये. हे पोरगं गेलं, त्यातली एक चिठ्ठी घेऊन आलं. ते चिठ्ठी निघली श्रीपत सोळंके दहीगाव अवताळे. म्हणजे साऱ्या लोकांचं म्हणणं होतं, तेच त्या माऊलीनं ऐकलं. मग कशावरून म्हणता की ते माऊली भाग्यशाली आहे, आपल्या सत्यशाली आहे की नाही आहे. तर साऱ्या लोकांनी टाळ्या घालून हार घातले, त्या बुड्याले स्वागत केलं आणि चांदीची मूर्ती अर्पण केली. आज रोजी बी आमच्या त्या माऊलीच्या थड्याच्या बाजूला आम्ही लावून दिलं आहे, काचात फिट करेल. कधी दहीगाव अवताळेले शांत पाहून घे जा कोणी बी, ती मूर्ती आहे तिथे ह्या अवध्याची, इनाम म्हणून भेटेल. म्हणून त्या बुड्याचा फोटो त्यानं तो तठी लावून दिला. ते गुजरातमध्ये अवधाय म्हणते, तिथे देवीचं आपलं देवस्थान आहे. गुजरातमध्ये हं? हे फक्त ऐकेलं आहे, आपण डोळ्यानं काही पाहिलं तेच म्हणतो, पाहिलं का? असं. पण आम्ही डोळ्यानं काही पाहिलं नाही ना, कारण आम्ही काही खोटं सांगणार नाही. असेल काही हरकत नाही, पण आम्ही गेलो. पावगडवाले म्हणून ओळखतात. हो का? हा, तिचं नाव वेगळं असेल तिकडे, नाही, पावगडच म्हणतात, हे खोडियार म्हणून ओळखले जाते ते. खुड्याड म्हणून. खोडियार. आणि तिथं म्हणते आपले जर मग हे बनते खिचडा आणि चपाती, हा. तिथं जेवण नेहमी भेटते म्हणते हो आपल्याला. का? हो, बरं. कारण गेलेले लोक प्रसंग सांगतात तिथला, तर आपल्याला असं वाटते का जाऊन घ्यावं म्हणून. हो का? अच्छा अच्छा, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि खोडियार म्हणजे आपली, माझ्या घरी फोटो आहे तिचा. हा, त्या खुड्याडचा. हो, खोडियार म्हणून दिला. आपली खुऱ्याड आहे आपण समजा. खुऱ्याड ते म्हणतो, खोडियार ते म्हणून खोड्याड दिलं. म्हणतात. ते गुजराती ते भाषेसारखं गुजराती खोडियार. भाषेमध्ये हा, खोड्याड खोडियार म्हणून म्हणतात. दिलेलं आहे. तिथूनच तर ते याच्यावर आहे, जे आपला मगर असते ना, त्या मगरावर आहे. हो का? हो, मगराच्या पायांनी मगराच्या पायावर कडा आहे. तोडा आहे, याच चांदीचं कोड आहे की कायच आहे तर. हा, बरोबर आहे. अशी देवीची हे आहे आमच्या. बसलेली नाही आहे त्याच्या समोर आहे ती. हा हा, सांगतो ना, निंबाच्या झाडाचं बी सांगतो. लिंबात मेंढा की मेंढी. निंबाचं होते ना पहिले. तर आपल्या हे जे निंबाचं झाड आहे, याचा म्हणजे इतिहास जो मी ऐकेला आहे तोच मी सांगतो तुम्हाला. तर तो औरंगजेब नावाचा एक राजा होता, म्हणजे तो मुसलमानच होता असंही म्हणायला हरकत नाही. तर त्याच्याजवळ एवढी विद्या होती की 12 24 गाड्या विद्या होती त्याच्याजवळ. कधी वसाण्या विहिरीवर बसला आणि त्याचा जो मंत्र जो भार बोलला, तर त्या वसाण्या विहिरीतून आपोआप पाणी बाहेर येईल. आणि त्याचे जे मंत्र आहेत, तो वाळलेलं झाड असलं, त्याला फांदीने काही नाही, एकदम सुकलेलं, त्या झाडाला तो एकदम हिरवं करून देईल. हा अशा नावाचा औरंगजेब होता. तर हा एवढी विद्या करता करता शेवटी आपल्या माऊलीच्या मागे लागला की एक ना एक दिवस मी बी तुले घडवीनच, तू माऊली असशील. पण ते आदिमास शक्ती त्यानं काही त्या गोष्टीचा विचार केला नाही. हे म्हणजे थोडक्यात आहे, तेवढंच सांगतो मी. नंतर काय झालं की तो आपल्या देवीवर भार बोलायला लागला. तर देवी जसा हात दाखवय तसा भार त्याचा वापसी चालला जाय. तो भार बोलत जाय, हे देवी आपला हात दाखवला की बिलकुल त्याचा भार वापसी जात जाय. असं करता करता तो तरी ऐकेना. त्याच्याजवळ भरपूर विद्या होती, म्हणजे 35 धनात्रीचा अध्यक्ष होता तो. एवढे भार बोलता बोलता त्याचा पूर्ण दिवस गाढ झाला. मग शेवटीले देवीले राग आला, म्हणजे आपल्या माऊलीले, हे जे थळ्यावर माऊली असते, या माऊलीले राग आला. म्हणजे झाला याची तर लयच झाली म्हणे, आता हा लयच भार बोलून राहिला. पण त्या माऊलीने याचे जेवढे भार आले तेवढे वापसीच करून दिले. त्याच्यानंतर मग या देवीनं आपला एकच मंत्र त्याच्यावर सोडला, ओम नमो स्वाहा. जसा त्याच्यावर वार सोडला तर तो औरंगजेब धर्तरीवर पडला. जसा पडला तसा त्या देवीनं त्याच्या छातीवर पाय दिला. चाल बोल म्हणे, आजपासून ही विद्या सोडतं किंवा नाही सोडत. तो म्हणे, देई मी तुले बापा वचन देतो, आणि मले म्हणे आता सोडून दे, मारू नको म्हणे. देवी त्याला एकदम 1 मिनिटात खलास करणार होती, पण त्यानं हात जोडून माफी मागितली की देवीचे पाय धरले. म्हणे देवी हा, पण म्हणे मी माई विनंती आहे आई म्हणे तुले, मी तर शरण आलोच तुले म्हणे, आणि तू मायापेक्षा मोठी आहेस म्हणे, तू शक्तिशाली आहेस माऊली.
आता मला मरण दे किंवा काही बी दे, पण मला काही ना काही तुझ्या पायथ्याशी दे, कुठेतरी जागा दे. पण ऐक म्हणे, तुला जागा देतो हरकत नाही, पण पहिला मान मले चढीन म्हणे शेंदूर, आणि त्याच्यानंतर तुले 5 बोटं कोणी बी लाईन, ते साचले सुचले लावीन, ते तुले मान्य करावं लागेल. बोल कबूल आहेस काय? तो म्हणे हो आहे, मंजूर आहे म्हणे. तर तो औरंगजेब हा देवीच्या मागं निंब आहे. हा, या देवीला आपल्या लावतील ताबरोबर हात का पुसतात, त्याचं कारण हा. म्हणजे जेवढा थोडा बहुत इतिहास मला माहीत आहे, मी तो सांगणार आहे तुम्हाला. तर याचं कारण हे आहे. मेंढा आपल्या ह्या देवीले मेंढा हा एक मेडल झालं. हा हा म्हणजे हा मेंढा कोण आहे ते बी सांगतो मी. जसा ईश्वर पार्वतीचा हा प्रसंग आता तुम्हाला सांगायला लागेल, मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. थोडक्यात सांगू शॉर्टकट मध्ये. हा मागचं 5 मिनिटं सांगा, 5 मिनिटात. हा 5 मिनिट. हा ठीक आहे. तर आपल्या देवीचं व्रत खूप भारी होतं. हा त्या म्हणजे 9 गवडी म्हणजे 9 गवडी एका यात नांदत होते. त्याच्याकडे 9 म्हशी होत्या. त्यात एक कंबाईचा नावाची म्हैस वांज होती. आणि दादाजीच्या पायरीशी एवढा मोठा मासाचा गोळा पडेल होता. म्हणजे त्याला तो होता सजीव, पण त्याला कोणी उचले नाही, काही नाही, काहीच नाही. तो मासाचा गोळा दादाजीच्या पायरीशी होता. तो त्या दादाजीनं त्या कंबाईचा नावाच्या म्हशीच्या पोटात घालून दिला. मग यायला वाटलं सायाचं आपली म्हैस किती दिवसाची वांज होती, आता गामण आहे, आणि ते योगायोगानं तिचा गर्भ खसून पडला अरुण्यात. खसून पडला, हे नाराज झाले. अरे 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 काही दादाजी आपला पर कोपी गाया. बरं म्हणे बा काही हरकत नाही. त्यानं खोडं तोडले 9 आणि त्याच्या झाकून दिले, आणि निंबाची डागसानं झाकून दिला. हे चालले गेले घरी. तेवढ्यात महादेव पार्वतीचा फेरी आली. म्हणजे त्याला मृत लोकाचा जो इळा मांडेल होता तो इळा उचलून किंवा लंगडा फुटका सजीव करा, आणि मासाचा गोळा असला त्यालाही सजीव करा. मग पार्वतीचा हट मोठा भारी होता. चला म्हणे ईश्वरा खाली घ्या म्हणे. घेतला रथ खाली. म्हणे पार्वती ह्या लजावून थाई रे, नाही काही तुम किम्मी करो पण पसंत हेटल लाव. घेतला बा खाली. ते निंबाचे डागसोय झोडवून दिले, ते लाकडं झोडून दिले. आमना काही न सजीव करत तुम्हाला. आता ईश्वराजो करामत होती, म्हणजे विद्या होती. त्या ईश्वरानं म्हणजे शंकरानं ते सजीव केला. म्हणजे एकदम त्याला हातपाय हे ते आणून दिले. ईश्वरा म्हणे एक थेंब आता त्याच्यात तोंडात टाका म्हणे, म्हणजे हा बोलू शकेल. बरं म्हणे बा. मग झालं, त्याला सजीव करून टाकलं. सजीव केलं तर तो मग जसं पोय जाय, म्हणजे ते वगारू तयार झालं त्याचं. ते इकडे पोय तिकडे पोय, तिकडे पोय इकडे पोय, पोयता पोयता अरे म्हणे बरं म्हणे पार्वती मी आता तुझा हट पुरा केला, आता म्हणे चाल आपल्या मार्गानं. म्हणजे मृत लोकात आपल्याला फिरावं लागते म्हणे. मग म्हणे अरे 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 देवा म्हणे ते आपल्या रथात बसून घ्या म्हणे. पार्वती काही देख लजावान थैर्या काही ते आपला केळं लय मत तिनं. नाही 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 किम्मी करो पण पसंत तुम्हाला लवच हिनं. हिनं काही जनावर खाई असं कसं तुम्हाला सजीव करून सु फायदा थैर्या. आता पार्वतीचा हट मोठा भारी होता. घे म्हणे बा तू म्हणतस तर. त्याला सोबत बसून घेतलं आणि कालिया डोवर त्याचा रथ उतरला. मग त्याला समजून सांगे देख काय बेटा, पहिला दन पहिला खंड जायचो, आणि बिखरा दन बिखरा खंड जायचो, आणि तिखरा दन तिखरा खंड जाय मत. आता ते मोठं अनगळ होतं. ते नंदी घेऊन म्हणजे धाडामध्ये नंदी घेऊन गेलं पाणी पाजायले. पहिल्या दिवशी पहिल्या खंडात गेलं म्हणजे पहिला भाग, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खंडात गेलं, आणि तिसऱ्या दिवशी त्या कालिया डोहाच्या तिसऱ्या खंडात गेलो. तर त्याच्यात नवकोकोली भूतभूतालनं येळा टाकून दिला त्याला, की आता याले एका एका बाटक्यात खाऊन घेऊ आपण. मग ते लहानच होतं, ते लटलट कापे म्हणे गड्या मारा आई बाबांना पुशीन आवा दो. नाही काय तू चालेल असं तर हमना साना आवाज नाही काय, मी तुम्हाला धरतरीनं वचन दास. ते म्हणत बा ठीक आहे, हा चंद्र सूर्य जर डुबला तर आमचं वचन डुबून जाईल. आणि वचनाले सर्वात पहिले महान आहे. ते वचन कोणी डुबू देते काय? सर्व काही डुबू देईन, पण वचन नाही डुबू दे. ते वचन दिलं लागे आलं ते. हां हे लुणमुंडना पांदूळ म्हणतात त्याला.
त्या व्रताच्या खाली जाऊन बसून राहिलं. पार्वतीची नजर पडली, का रे बापा आज तुला काय झालं? देख काय आहे, मी तिखरा खंड गया होता आणि म्या वचन देईन चुकी गया. आला बापाला इंडाई वाद थाई गया, बुरी गोड झाली म्हणे. काहाले वचन दिलं म्हणे तुया? बरं म्हणे बा, काही हरकत नाही. आता ईश्वराजवळ भलती मोठी भारी करामत होती, मोठ्यात मोठी विद्या होती, त्याला आग्या भेताल म्हणतात. पार्वती म्हणे त्याला आग्या भेताल तुम्हा हमना चढाई दो. मग त्या ईश्वराला थर काटा उभा राहा. काय देख आडलीच भारी करामत आपला करत आहे आणि आपला हात तिचा असं पसतायच असं. मग त्यानं काही ते ऐकलं नाही. त्याला बाप्पा ते मोठी नात घालून दिली. तो म्हणजे आग्या भेताल चढून नेला आणि त्याचं नाव मग ते लुंडूंना पांदळू बंद केलं, त्याला अंबळा दैताळा नाव पाडलं. तो अशी फूक मारे तर 12 हात जागा जाऊन जाय. बोला झाडाले अशी फूक मारे तर झाड जाऊन खाक होऊन जाय. मोठा गोटा कधी असला त्याला फूक मारली की गोट्याची लाई होऊन जाय. मग ते वचन द्यायला चालला तो अंबळा दैताळा म्हणून. वचन द्यायला गेला तर त्या कालिया डोले जवान फुटली. अला काही मारा पेट मग घना जीव जनवार थाई द्या, तू अंदर येऊ नको म्हणे. तू त्या किनारा पर बेक, मी तारा अंग पर हेलकोई मुकस, म्हणजे तुझ्या अंगावर हेलकोई टाकतो म्हणे. तर त्या कालिया डोनं बंदी हेलकोई त्याच्या अंगावर टाकली तर त्या पाण्याला उन्हं येऊन गेलं. म्हणजे त्याच्या अंगात अंगार तेवढी होती. आग्या भेताल चढवलेलं होता, ते काय म्हणतात आग्या भेताल चढवलेलं होता ना त्याला नाकात. त्या पिल्यालेच ना त्या हा, मग त्याचं नाव अंबळा दैताळा ठेवलं ना. मग तो तठून वघारचं हा वगारचं मग हेला. मग त्याला वाटलं सायाले. मग तो आला मस्तीत. तो म्हणे आता पार्वतीले घरात घालतो आणि ईश्वराले मारून टाकतो एका टक्करनं. कोण म्हणे? हा तो अंबळा दैताळा. नजर बदलली त्याची, काहून की आपण शक्तिशाली बनलो आता, तसं राक्यच बनलो. आता आपण या ईश्वराला मारून पार्वतीले घरात घालू. हा निर्णय घेऊन तिकडे ईश्वराला समजून गेलं की अरे म्हणे आता देख पार्वती क्यू तिने नजर बदली गई गई, ते हमना मन मारसा आणि तुनं घरम घालचं. झालं तठून लागला पोयत. तर शंकर पार्वती लागले पोयाले. पोयता पोयता पार्वती घबराटून गेली. हमना ईश्वरा पेंडाई वाद थाई काय, मला काही हरकत नाही. एका टेकडीच्या आडी गेले. ईश्वर झाला वड आणि पार्वतीला गेली पारंबी. तो आलाच पोयत हेला अंबळा दैताळा. जसा आला तसा त्या वडाले मारली टक्कर. तर त्याच्यातून रक्तच निघाला. आला का ईश्वरा तूच थाई द्या. पारंबीला टक्कर मारली, त्याच्यातून दूध निघलं. आला काही पार्वती तूच थाई द्या. मग ते म्हणे देख काही गळ्या मारा हात, मग काही म्हणे अवजार नाही काही नाही. हमना तारी मारी चोट मंगलवार दन थावा दक. मग तो मागं हटून गेला. मागं हटला तो तर म्हणे बरं ठीक आहे, काही हरकत नाही म्हणे. मग त्या ईश्वरानं काय केलं की हातापायाचा मैल काढला. आपली ओळेखण 12 वर्षाची झोप लागेली होती डोंगरात. तिचा जप सुरू होता आणि अंगावर पुरं वारूही चढेल होतं आणि ते आपला जप सुरू होता तिचा. मग त्या ईश्वरानं हातापायाचा मैल काढला आणि त्याचा मंगल्या तयार केला, म्हणजे माणूस तयार केला. जाय म्हणे ओळेखणच्या कानावर टाक म्हणे. मग तो गेला. मग लागला तो ते कोळकिंगरी वाजवता वाजवता ते तुटून गेली. मग त्यानं त्याच्या हातापायावरचा मैल काढला, त्याचा भिंगोटा केला आणि त्या बाईच्या कानात सोडला. जसा ओळेखणच्या आपल्या तो आवाज त्या बाईच्या कानात गेला. तर इकडली भूज इकडे खसवली, इकडची इकडे खसवली. अला काय भगत आहे तू, कोण थाई रे? आई काय मी ईश्वरानं मंगलेस आणि तारा राज मग अंबळो दैताळू माती गय, म्हणजे अंबळा दैताळा माजला. तर काय ईश्वरानं मारस आणि पार्वतीनं घरमा घालस काय आवा काय. मला काय हरकत नाही, तू जा काय मी आईच तारापास. मग ते आपल्या देवीनं ते रूप काढून टाकलं ओळेखणनं. सम्रवतीवर केली, आंघोळ स्नान केली आणि लागे बिलकुल 12 वर्षाची कन्या झाली. असा लख 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 उजीड पडे माऊलीचा. गेली त्या अंबळा दैताळ्याच्या रस्त्यावर जाऊन बसून राहिली. त्याला पाहून घेतलं आणि ते रूप बदलवलं एकदम 80 वर्षाची म्हातारी होऊन गेली आणि तिच्या अंगातून सरा पू गळून राहिला. त्या अंबळा दैताळ्याच्या रस्त्यात असे पाय लंबे केले झोपली. तो आला तिकडून, ऐ कोण थायरी काय, उठ हाय ती. आला काय तू हिती जा म्हणून राहत बाबा मी थकेल थायरी.
त्याला वाटलं आ गल्लीकडनं काही ना काही करामत आहे. मी साधं ओल्या झाडाला फूक मारतो तर जाऊन खाक होते आणि हे बुटी जागेवर नाही हलून राहिली. कोण आहे तर काही ना काही हिचा जो करामत आहे. मग त्यानंच जागा सोडली. शेवटी बाजूने गेला. बाजूने जाता परत जरासं पुढे जाऊ दिलं. ओ मस्तीना भांग्या काही पासं उलटीन दे. मग त्याला म्हणे मागं उलटून पाय. तर ही बाई ओळेखान आपली 12 वर्षाची कन्या होऊन गेली. अला काय पार्वती ती बी नेहमी थायरी म्हणे पार्वतीपेक्षा बी सुंदर आहेस म्हणे तू. आता मी पार्वतीला सोडतो तुले पत्नी करतो. पाय म्हणे मी तुझी पत्नी व्हायला तयार आहे. पण म्हणे माझ्या संग तुले लढाई खेळावं लागेल. म्हणजे टक्कर खेळावं लागेल. बरं म्हणे पहिली जर म्हणे मी जर जिंकली तर तुले माझ्या घरी कच्च्या घड्यानं पाणी भरावं लागेल. आणि तू जर जिंकला तर मी तुझी वागण तयार व्हायला तयार आहे. म्हणजे मी तुझी पत्नी व्हायला तयार आहे म्हणे. चाल होय म्हणे. मंगळवार दिवशी आपली दगाव जी देवी दगाव नाव आहे ना हे आपल्या खोगवती आता आहे. त्या दगावनं काय केलं की जशी चकली झाली शायंकी झाली. ते हा आमला दैताळा गाऱ्यात पसरेल होता आणि त्याच्या नाकात तो आगे भेटायला चढवलेलाच होता. या चकलीनं रूप घेतलं म्हणजे याचं शायंकीचं पाखराचं आणि त्याच्या अंगावर गेली खाजोत खाजोत. हे ओळेखनं त्या बाईले सल्ला दिली की जाव काय हमना तिना नाक महिने आगे भेटाल खिशी काळ काय म्हणजे त्याची अंगार निघून जाईन अंगातली. आणि तो दिवस आला मंगळवार. मंगळवारची चोट होती. सकाळीच त्या बाईनं ते रूप धरलं शायंकीचं आणि त्याच्या नाकातला खाजोता खाजोता गेली. तो पसरला होता गाऱ्यात. जशी गेली तसा त्याच्या नाकातला तो आगे भेटाल खेच काढला आणि ओळेखांच्या पुढे नेऊन टाकून दिला. ल काय बाई मारून मी काम करी अन्ना तारू तू काम कर. मंगळवार दिवस आला. हो ते तू बरं सांगायचं बरं सांगाच लागेल ते. मग आपली ओळेखन गेली लोहाराच्या घरी. लोहाराला म्हणे बाप्पा मला एक तलवार करून दे. त्या लोहाराची जात बेमान. तिनं या बाईची आपल्या ओळेखनच्या लोखंडातलं लोखंड काढून घेतलं. तिले सराप दिला त्या म्हणे किती धावशील तर तू याच्यात चिमोटभर राखही नाही दिसणार म्हणे. तुझ्या कमाईत बरकतीने राहणार. त्याला सराप देऊन दिला. करण फुल करायला गेली सोनाराच्या घरी. त्याने त्या बाईच्या सोन्यातलं सोनं काढून खाल्लं. तर म्हणे चौथ्या आश्रमात कोणत्याही सोनाराचा डोळ्यात जाईन म्हणे. त्यालाही सराप दिला. झालं ते नाही होत. आता मंगळवार दिवस आला. मग माऊलीनं आपल्या ओळेखांना तलवार हातात घेतली. सांग लागे चल सांग म्हणे आता पहिली चोट तू येऊ देतं की माई येऊ दे. म्हणे पहिली चोट माई येईन म्हणे. पण तो आम्हा दैताळा तू मस्तीवाला होताच. पहिली जशी चोट आली तर या आपल्या ओळेखांना अशी शेवावरच झेलून गेली. झालं दुसरी चोट गेली. तो उठून 12 हात मागं सरला. दुसरी चोट आली तर दुसरी चोट त्या करंगावर झेलून गेली. आणि तिसरी जे चोट आली तर ते या करण फुलावर आणि या जुळ्यावर थारून घेतली. झाल्या 3 चोटा. पाय म्हणे आता माझी पहिली चोट येते म्हणे. जा विराट रूप घेतलं त्या माऊलीनं ओळेखांनं की कशीची कशी जशी लालकारी ठोकली तर तो तसाच घाबरवून गेला. मारली पहिली चोट तर पुरी त्याच्या शिंगावरच मारली. थरावला म्हणजे पाय म्हणे आता दुसरी चोट येते माई. जशी दुसरी चोट आली ते रागाटेल तर होईलच होती. जशी तलवार मारली एकदम त्याच्या पोटातच खुपसून गेली. मग तो घाबरावला आणि लागला पोय काढायला. लागली माग ओळेखन त्याच्या तर पळता 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 तो त्यानं बदलून टाकलं. एका धनगराच्या ठेलात धसून गेला म्हणजे मेंढा होऊन गेला. मग त्या बनगी धनगराले म्हणे धनगर आले अरे म्हणे मा चोर दिसला काय. म्हणे बुवा म्या डोळ्यानं पाहिला नाही ना काही नाही. बरं म्हणे त्याचं बंद धन ओळेखन असे बोटं केले तर पसरून दिलं. त्यात एकटाच तो मेंढा उभा राहिला जो आंबा दैताळ्या होता तोच. मग तो म्हणे त्याला पोटझोंबी लावून दिली. तो आला आणि देवीचे पाय धरले. बापा दे हा पहा तो गुन्हेगार चोर आहे हा तू घे पण मा धन उभं कर आणि माय पोटझोंबी बंद कर. सांग गुन्हेगारी काय देशील. बस म्हणे तू आल्या जो बली लागीन तो बली मी मेंढे तुला देऊन देईन म्हणे. त्यानं ते गुन्हेगारी कबूल केली. नंतर मग हे तर देवी घबराटलीच त्याच्या मागं. मग धसला तो बामणाच्या घरात. बामण बदमाश होता. त्यानं घराला कुलूप लावलं आणि चालला गेला. आता देवी गेली तर लोकांनी पाहिलं. बरं म्हणे या घरातच राहिली. अवघ्या गावा मिळून एक मोठा तलाव होता. त्या तलावावर सारं गाव पाणी भरायला जाय. आपल्या ओळेखांना काय केलं
2 गाडगे घेतले आणि त्या गाडगेत पुरा तलाव भरून दिला आणि धुनी लावून बसून राहिले. सारं गाव पाहून राहिलं. सकाळी पाणी होतं, आता संध्याकाळी पाणी कुठे गेलं. सारं गाव पाणी पाणी तरसून राहिलं. मग 2 पोरं पोहत गेले. मग बुढीचं रूप घेऊन घेतलं. म्हणे आजी आम्हाला पाणी दे बाबा, घे म्हणे त्यातलं पे. त्या गाडग्यातलं पाणी त्यानं पिलं दोघांना. गाडगे जसे तसेच भरे. कधी गावात गेले, अरे म्हणे कोणी जरी बुडी आहे तोडीचा, त्या बुडीजवळ पाणी आहे गळ्या चाला. सारं गाव यायला लागलं. म्हणे आजी बापा काऊन म्हणे हे असं होऊन राहिलं. सारं गाव पाणी पिऊन गेलं, पण गाडगे भरेलचे भरेल. म्हणे तुमच्या गावातल्या बामणाजवळ मा इसाले आहे म्हणे, घरात चोर आहे म्हणे, तुम्ही त्याला बाहेर काढा, माझ्याजवळ पाणी पिऊन घेऊन जे सारं गाव सुटलं त्या बामणाने मार्याले. अरे चाल तू कोण चोर आहे तो काढ बाहेर. गोळ्याखंड रूप मोठं विराट होतं. जशी गेली त्यानं रूप बदलून टाकलं. म्हणजे माणसाच्या रूपात आला त्याचा पुतळा. त्या बामणाच्या हातीत त्याच्या तलवार दिली. चाल पहिला हात तू मार म्हणजे. जसा हात मारला सांगितलं. नाही तर बामणाले काम आणायचं त्याला मेंढा आपलं हे माराच लागते, हात माराच लागते कुठे बी, जटी गेला तटी. हे आपल्या देवीचं ते वरदान आहे. म्हणून तेपासून ही मेंढ्याची प्रथा आपली लागेल. म्हणून मेंढा तो मारा लागते. नाही काहीतरी फटाके फुटून राहिले. हा असा आहे तो किस्सा. आता काही लोक पुण्या रूपांतात सांगतात. बरं देवी समजा ह्या बायाच होत्या की मावशी